सोलापूरमधलं प्रकरण झाल्यानंतर मधला एक दिवस मी जाऊ दिला. काय क्रिया प्रतिक्रिया घडतात त्याचं आपल्याला आकलन काय होतं हे सगळं पाहावं म्हणून कालचा दिवस जाऊ दिला आणि सगळ्या बाजूंच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर माझी प्रतिक्रिया देण्यासाठी आज मी उपस्थित आहे. मित्रांनो, माझ्या संवादाला मी व्हॉल्टेअर या 17व्या शतकामधला फ्रान्सचा एक फार मोठा विचारवंत होता. जगावरती त्याचा आजही प्रभाव आहे. त्या या व्हॉल्टेअरच्या एका विधानानं मी आपल्या संवादाला सुरुवात करणार आहे. ते जगप्रसिद्ध विधान आहे, आय डिसअप्रूव्ह ऑफ व्हॉट यू से बट आय विल डिफेंड टू द डेथ युअर राईट टू से इट. त्याचा मराठी भावार्थ असा आहे की तुझं म्हणणं मला पटत नाही, परंतु तुझं म्हणणं मांडण्यापासून तुला जर कोणी रोकत असेल तर माझा मृत्यू येईपर्यंत मी तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी झटत राहीन. या अर्थानं सोलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये दुसऱ्याचा विचार जो आपल्याला सहन झाला नाही तरी तो आपल्याला सहन करून घेण्याची शक्ती ठेवावी लागते, संयम ठेवावा लागतो, विवेक ठेवावा लागतो. आणि म्हणून विचार करणाऱ्या माणसांची संख्या ज्या समाजामध्ये अधिक असते तो समाज प्रगतीपथावरती जात असतो. एरिक फ्रॉम या विचारवंताचं एक विधान मी नेहमी करतो की विचार करण्याची शक्ती असेल तरच विचार स्वातंत्र्याला अर्थ असतो. विचार करण्याची तुमच्याकडे शक्तीच नसेल तर विचाराचं स्वातंत्र्य असूनही काही उपयोगाचं नाही. म्हणून आज स्वातंत्र्याला 70-72 वर्ष उलटून गेल्यानंतर आपण अभिव्यक्तीचा सन्मान केलाच पाहिजे, परंतु अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे काय आहे हे देखील प्रत्येकानं समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. काल मी लाईव्ह येणार आहे म्हटल्यानंतर अनेकांनी कमेंट पास केल्या, कोणी मार्गदर्शन केलं, कोणी तुम्ही हे करा ते करू नका, कोणी म्हटलं की आता राष्ट्रवादीच्या बाजूने हे बोलणार, हे याच्यावर टीका करणार. सातत्यानं डोक्यामध्ये राजकीय विरोध घेऊन कोणताही माणूस जीवन जगत नसतो हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मी काही एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आपल्यापुढे उपस्थित नाही हे मी सुरुवातीलाच आवर्जून सांगू इच्छितो. परंतु सोलापूरच्या घटनेनंतर मधल्या दिवसामध्ये जे काही घडलं ते सगळं वाचल्यानंतर, ते सगळं पाहिल्यानंतर मी देखील तुमच्यापैकी जे कोणी सम्यक भान ठेवणारे लोक आहेत ते जसे अस्वस्थ झाले तसा मी देखील अस्वस्थ. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की धनगर समाजामधलं एक तरुण नेतृत्व अशा एखाद्या विखाराला, हिंसात्मक कारवाईला बळी पडत असेल, त्या अपघातातून ते वाचले. त्याबद्दल मी त्यांचं फोनवरून काळजीच्या सुरामध्ये त्यांना बोललो, काळजी घ्या म्हटलं आणि थोडं संयमानं घ्या, थोडं विवेकानं घ्या. अशा पद्धतीचाही एक मित्रत्वाचा सल्ला मी त्यांना दिला. कारण ते मला ओळखतात, मीही त्यांना ओळखतो. आणि शेवटी सगळं काही राजकारणाच्या परिघात नसतं, सगळं काही पक्षीय विरोधाच्या परिघामध्ये नसतं. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आपले संबंध जपावे लागतात. जसं आपण पाहताय की आपण इकडे राजकारणामधले विरोध फार मन लावून करतो, परंतु दुसऱ्या बाजूला मोठ्या पक्षाचे जे मोठे नेते असतात ते एकमेकांना भेटत असतात, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. आणि ही राजकीय संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, माझा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या घटनेनंतर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याचं
पुरेसं विश्लेषण आपण केलं पाहिजे. काही प्रतिक्रिया अशा आल्या, एका तर माजी मंत्र्यानं अशी प्रतिक्रिया दिली की हा धनगर समाजावरचा हल्ला आहे. आणि त्याला ज्या काही प्रतिक्रिया धनगर समाजामधल्या विचार करणाऱ्या तरुणांनी दिल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो. एवढंच नाही, इतर समाजामधल्या तरुणांनी सुद्धा ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याचंही मी अभिनंदन करतो. शेवटी जे राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित समाज आहेत त्यांच्यामधून जेव्हा जेव्हा नेतृत्व उभं राहतं त्या वेळेला त्या नेतृत्वाला त्या जातीच्या परिघामध्ये कोंडण्याचा प्रयत्न इथले प्रस्थापित पक्ष करत असतात. आणि मला याची नेमकी भीती वाटते की पडळकरांच्या निमित्तानं केवळ धनगर समाज आठवणं, भिंगेंच्या निमित्तानं केवळ धनगर समाज आठवणं, ही जी मानसिकता प्रस्थापित पक्षांची आहे आणि त्या मानसिकतेच्या आधारे मग नेत्यावरचा हल्ला हा जातीवरचा हल्ला आहे असं म्हणणं, याचाच अर्थ हा आहे की हल्ला करणाऱ्या व्यक्तीनं ज्यांच्या प्रेमापोटी हल्ला केलेला आहे त्यांना देखील एक जात आहे. त्यामुळं दोन जातीमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा एक कुटील डाव काही मंडळींनी सातत्यानं करीत असतात. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते, कारण पक्षीय राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. आज विधिमंडळामधले पडळकर आमदार आहेत, आम्ही वेगळ्या विचारधारेचे लोक आहोत. एखाद्या धोरणाच्या संदर्भामध्ये, एखाद्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विरोध करू, परंतु तो विरोध करत असताना तो विरोध नीतीच्या पातळीवर होतोय काय, तो तत्वाच्या पातळीवर होतोय काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही प्रणालीला धरून तो विरोध होतोय का हे आपण पाहिलं पाहिजे. कारण पडळकरांनाही मी ओळखतो, त्यांची कॅपॅसिटी काय आहे हेही मला माहिती आहे. परंतु भाजपाचं हे धुर्द राजकारण मी पाहतोय की पडळकर सातत्यानं शरदजी पवार आणि त्यांच्या घराण्याच्या विषयी बोलतात आणि त्यांचे सगळे नेते, पवारसाहेब हे किती मोठे नेते आहेत, मग ते मोदी असो फडणवीस असो, हे नेते सांगत असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही अंगावरती घ्या, फार काही तुम्ही मर्यादा तोडल्या तर आम्ही लगेच सांगायला तयार की बा हे म्हणायला बरं नव्हतं, आम्ही पडळकरांना आम्ही हे सांगितलं, आणि मधून मात्र फूस दिल्यासारखं अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला जी भीती वाटते ती ही आहे की ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीचं एकाच विषयाच्या संदर्भामध्ये सातत्यानं काम करता त्यावेळेला लोकांना पण शंका येत असते की तुम्ही वेगवेगळे विषय घ्या, अनेक विषय घ्या, खूप विषय बोलण्यासारखे आहेत. आज आपण विधिमंडळाचे आमदार आहात, त्यामुळे लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आपण घेतले पाहिजे, त्यावरती विस्तारानं आपलं भाष्य केलं पाहिजे. सभागृहामध्ये आग्रहपूर्वक आपण मागण्या केल्या पाहिजे, सभागृहाबाहेर आपण लोकलढे उभे केले पाहिजेत, आणि हे आम्हाला अभिप्रेत आहे. परंतु एकाच एका विषयाच्या संदर्भामध्ये आपण सातत्यानं बरं दुसरं कोणी बोलत नाही, आपणच बोलता. त्यामुळं आपल्याविषयी सहानुभूती वाटणाऱ्या लोकांच्या मनामध्ये देखील मग आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतात. कारण द्वेषानं निर्माण झालेलं जे काही राजकारण असतं त्याचं वय फार कमी असतं, ते अल्पायुष्य असतं. आणि ज्या समाजामध्ये नेत्यांची संख्या कमी आहे, वरच्या पार्लमेंटमध्ये, राज्याच्या विधिमंडळामध्ये जिथे राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे, अशा वेळेला आपला एखादा नेता या सगळ्या कुटील अशा राजकारणामध्ये बळी पडू नये ही सद्भावना आमच्या मनामध्ये आहे, आणि ती मी बोलून या निमित्ताने दाखवतो आहे. मित्रांनो, शेवटी पवार साहेबांचं राजकारण हे 50 वर्षाचं आहे. वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांचं विश्लेषण अनेक विश्लेषकांनी केलेलं आहे, प्रचंड टीका पण त्यांच्यावरती झालेली आहे. या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. एवढा प्रदीर्घ पल्ल्याचं राजकारण करणाऱ्या एखाद्या नेत्यावरती आपण बोलत असताना बोलणं, क्रिटिक करणं याचा आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे. परंतु मी जे नेहमी म्हणतो की तेच
शब्द असतात, परंतु टोन बदलला की शब्दाचे अर्थ बदलत असतात. त्यामुळं आपण शब्द वापरत असताना तेही जपून वापरले पाहिजेत आणि चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे. आजचं राजकारण तुम्ही पाहिले की इथे चांगलं कोणी कोणाला म्हणायला तयारच नाही आहे. म्हणजे राजकारणामधली एक सुसंस्कृतता कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि मग सरळ सरळ विभागणी केली जाते की आम्ही यांचे समर्थक, मग तुम्ही त्यांचे समर्थक, तुम्ही त्यांचे समर्थक म्हणून तुम्ही लाळ घोटे, आम्ही यांचे समर्थक म्हणून आम्ही स्वाभिमानी. अरे बाबांनो, असं होत नसतं. राजकारण राजकारणाच्या जागी असू द्या, समाज समाजाच्या जागी असू द्या, आणि समाज हा कधीच एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधला जात नसतो, कितीही कोणी प्रयत्न करा. समाज ही एक वेगळी गोष्ट आहे, त्याचं वैविध्य समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळं कोणी जर म्हणत असेल, कोणत्या एखाद्या पक्षाला वाटत असेल, कोणताही पक्ष असू द्या, मी निरपेक्ष बुद्धीनं हे सांगतोय की धनगरांसारख्या एका मोठ्या समूहाला आपल्या बाजूनं बांधून घ्यायचं, ते शक्य नसतं. लोकशाही व्यवस्थेमध्ये जेवढ्या लवकर आपण भ्रमातून बाहेर येऊ तेवढं बरं असतं. कोण मग इकडे तिकडे असतात तर व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, ज्यांना मी सूर्ड फुटलेली नाही, ज्यांना आणखी माहीत नाही की बा या नेत्याचा वकूफ काय आहे, यांची पात्रता काय आहे, या नेत्याचं शिक्षण काय आहे, आणि आंधळ्या भक्तीच्या द्वारे मग नेत्याला आपण आपल्या जातीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करतो. जर पडळकरांना त्यांची राजकीय कार्यकर्ते जात लावत असतील तर ज्यांच्यावर तर टीका होते त्याही नेत्याला जात आहे, त्यांच्याही कार्यकर्ते उठून उभा टाकत आहेत. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकरांच्या या भूमीमध्ये आपल्याला जातीय लढ्यांचं समरांगण उभं करायचं का, हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आणखी मला या निमित्तानं आठवला, तोही बोलून दाखवतो की सातत्यानं संघर्षाच्या पावित्र्यात असणारी माणसं समाजाला फारसं देत नसतात, असा माझा अनुभव आहे. हिटलरसुद्धा फार चांगलं भाषण करत होता, मुसोलिनी देखील फार चांगलं भाषण करत होता. ते सातत्यानं देशप्रेमाविषयी बोलायचे, ते सातत्यानं देशाभिमानाच्या विषयी बोलायचे, परंतु एक्स्ट्रीमिस्ट विचार करणारे लोक कधीही समाजाचं भलं करू शकत नसतात. हा जगाचा इतिहास काढून आपण पहा. आणि जे जे शांततेच्या मार्गाने गेले, मग ते बुद्ध असो, महावीर असो, बसवण्णा असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असो, अगदी छत्रपती शिवाजी महाराज असो, बाबासाहेब आंबेडकर असो, ज्योतिराव फुले असो, यांचं चरित्र आपण पहा, यांचा इतिहास काढून पहा. त्यांनी कधीही संघर्षासाठी संघर्ष केला नाही, कधीही व्यक्तिगत टीका करून, मनामध्ये द्वेष बाळगून कधीही त्यांनी संघर्षाच्या भूमिकेमध्ये काम केलं नाही. संघर्षाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या यातना समजून घेणं, त्यांचं दुःख दूर करणं, यासाठी राजकारण असतं. राजकारणाच्या अनेकांनी व्याख्या केलेल्या आहेत, मी फार सोपी व्याख्या करतो. राजकारण म्हणजे मानवी जीवनाच्या सुखाची सर्वोच्च कल्पना आहे. आणि मला असं वाटतं की त्यासाठी समाज शिल्लक असावा लागतो. नेत्यानं याची काळजी सातत्यानं घेतली पाहिजे की मी केलेल्या विधानाचा परिणाम समाजावरती काय होतो. मागे मी म्हसवड आणि या भागामध्ये फिरलो, मानदेशामध्ये. तिथे काय मेंढपाळांना बोललो तर आमच्या अंगावरचे कपडे बघितल्यानंतर तो असं म्हणाला की साहेब तुम्ही कोणत्या पार्टीचे हो. मग मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं बा मी सुद्धा धनगर समाजाचाच आहे. तर ते म्हणले अहो तुम्ही नेते मंडळी तिथे काहीतरी विधानं करता आणि त्याचा परिणाम बांधावरती मेंढरं घेऊन जाणाऱ्या आमच्या मेंढपाळावरती होतो. हे जरा समजू, हे विधान फार गंभीरपणाने मी करतो आहे आणि याची शहानिशा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी करावं. नेता विधान करून जातो कारण तो मोठ्या गाडीत बसलेला असतो, एअर कंडिशनमध्ये बसलेला असतो, तो विधान करून जातो, त्याचे चेले चपाटे लगेच सांगायला लागतात की एकच वाघ. अरे पण तो वाघ आपलेच मेंढरं खायलाय ना. माणसाला माणूस राहू दे ना, माणसाचं जनावर कशाला करता. कारण माणसाचं एकदा जनावर झालं की त्याला आपलं परक असं काही नसतं. म्हणून जनावराचा माणूस करण्याची प्रक्रिया, त्याचं माध्यम राजकारण आहे, त्याचं माध्यम लोकशाही व्यवस्था आहे. म्हणून लोकशाही व्यवस्था ज्याच्या मनमस्तिष्कामध्ये बिंबलेली आहे तो व्यक्ती कधीही सुडानं पेटत नाही, कधीही द्वेषानं पेटत नाही. आणि मला असं वाटतं की असा एक निकोप समाज निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये जनमानस तयार करणं ही नेत्याची जबाबदारी असते.
द्वेष करायला शिकवणं ही नेत्याची जबाबदारी नसते. आणि मी आपल्याला अतिशय विनम्रपणानं सांगतो, माझ्याही या राजकीय जीवनामध्ये कधी अशी वेळ आली आणि माझा जर कधी तोल घसरला तर आपणही मला दुरुस्त करावं. शेवटी जनता ही नेत्याला दुरुस्त करण्यासाठी असते. बाकी असे 5-50 पोरं सगळीकडेच असतात, कारण त्यांचं वय नसतं. आणि एकदा वय निघून गेल्यानंतर मग पुढे जे काही घडतं ते कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाला सहन होण्यासारखं नसतं. असे डॅमेज झालेले कार्यकर्ते मी महाराष्ट्रभर पाहतो. आज हा नेता आहे, काल दुसरा नेता होता, परंतु त्या नेत्यानं आमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं, त्या नेत्यामुळं आमच्या अंगावरती केसेस कशा पडल्या, त्या नेत्यामुळं आमचं शिक्षण कसं अडलं, त्या नेत्यामुळं आम्हाला नोकऱ्या कशा लागल्या नाहीत, त्या नेत्यामुळं आम्ही मग आता व्यसन करतोय, असल्या समाजाची कल्पना आपण करतोय का? त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण तर विचार करायला शिकलं पाहिजेच, परंतु माझ्या अवतीभोवती माझ्यावर प्रेम करणारा जो तरुण आहे त्याला देखील विचार करायला शिकवलं पाहिजे. माझ्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये दगड देणं हे कोणत्याही नेत्याला शोभणारं नाही आहे. त्याला कोणीच, म्हणजे मी हा नेता आणि तो नेता असं म्हणत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जसं एका माजी मंत्र्यानं म्हटलं की हा धनगर समाजावरचा हल्ला आहे, त्याच्या विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी सांगितलं की हल्ला करणारा सुद्धा धनगरच होता. म्हणजे बघा गंमत कशी आहे. म्हणजे कोणत्याही माध्यमातून धनगर हा शब्द ठळक करणं आणि मग इतर पक्षामधल्या लोकांना, म्हणजे तिथल्या नेत्यांना पण हे वाटायला लागतं की बाबा समजा जर पडळकर तिकडून बोलले तर इकडून भिंगे बोललेच पाहिजे. म्हणजे भिंगे असतील, पडळकर असतील, आणखी अन्य कोणी नेते असतील, ह्या सगळ्या मंडळींना एकच तेवढ्यासाठीच आहे का? म्हणजे हे पोचलेले तित्र आहेत का की ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे की फक्त धनगरापुरतंच तुम्ही बघा, बाकी आम्हाला काही कळत नाही, बाकी बेरोजगारीच्या प्रश्नाबद्दल आम्हाला काही माहीत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आम्हाला माहीत नाही, ग्लोबलायझेशनबद्दल आम्हाला माहीत नाही, अर्थनीतीच्या संदर्भामध्ये आम्हाला माहीत नाही, आम्ही इतिहास वाचलेला नाही, आम्ही अडाणचोट आहोत. आणि आमचं काम फक्त आहे की समोरून जर आपल्या समाजातला कोणी उभा टाकला की इकडून आपण लगेच तोप बंबारी करणं, ही राजकीय संस्कृती हरवल्याचं चिन्ह आहे असं माझं मत आहे. आणि याला अपवाद नाही. आता पुरुषांनी जो काही राजकारणामध्ये एक सेट केलेला जो नॅरेटिव्ह आहे तो स्त्रियांनी पण स्वीकारलेला आहे. त्या देखील मग अशा एकदम याच्या पद्धतीनं बोलायला लागलेल्या आहेत. अरे ही आपली संस्कृती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर धनगरी परंपरेचा जर विचार केला, कारण धनगर ही जात आहे असं मी मानतच नाही, मी अनेक वेळेला भाषणात सांगितलेलं आहे, कारण सगळ्या जाती धर्माचं ते मूळ घर आहे. अँथ्रोपॉलॉजिकल इतिहास जर पाहिला तर उत्क्रांतीच्या टप्प्यावरती शेतीचा शोध लागण्याच्या आधी सगळ्या आज गावगाड्यातल्या जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींचे पूर्वज हे मेंढपाळी करत होते, ते पशुपालक होते. आणि या अर्थानं तुम्ही मोठे भाऊ आहात असं माझं मत आहे. आणि त्यामुळं तुम्ही कसे वागता, तुम्ही जी काही संस्कृती, म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जी काही संस्कृती निर्माण केलेली आहे, म्हणजे आपले पूर्वज महादेव, बिरोबा, खंडोबा, सगळी ही राजकीय परंपरा अहिल्यादेवीपर्यंत जगण्याचं एक अतिशय सुजलाम सुफलाम असं प्रारूप या मंडळींनी आपल्या हातावरती ठेवलेलं आहे. आणि ते प्रारूप ठेवत असताना संघर्ष हा जेव्हा अटळ आहे त्याच वेळेला करा. अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भामध्ये बोलताना मी सांगितलं तुम्हाला बऱ्याच वेळेला की आपल्या इकडे वाद आहे, अहिल्यादेवींच्या हातात तलवार द्यायची का पिंड द्यायची. म्हणजे तलवार हे कशा संघर्षाचं प्रतीक. अरे लोकशाहीमधले संघर्ष कसे असतात, ते हातामध्ये तलवार घेऊन करायचे आहेत का ते बुद्धीच्या जोरावरती करायचे आहेत का तो प्रश्नाचा अभ्यास करून तो प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातला आग्रह करण्याच्या संदर्भामध्ये, आंदोलनाच्या संदर्भामध्ये तो संघर्ष आहे. हे जरा समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. त्यामुळं हिंसक प्रवृत्तीचे लोक सगळ्या समाजात असतात, परंतु समाजामधल्या विचार करणाऱ्या लोकांनी अशा प्रवृत्तीला रोखण्याचं काम केलं पाहिजे. अन्यथा त्या व्यक्तीच्या नावानं संपूर्ण समाजावरती ओरखडे उमटत असतात. आणि म्हणून अहिल्यादेवी होळकरांची ही परंपरा आहे की त्यांनी आपल्या 28 वर्षाच्या राजवटीमध्ये केवळ 5 लढाया केलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण काढून पहा.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास काढून पहा, एवढं वेदोक्त प्रकरण घडलं. खरं तर शाहू महाराज राजे होते, ते काहीही करू शकले असते, परंतु त्या वेदोक्त प्रकरणामधून त्यांच्या हे लक्षात आलं की आमच्या सारख्या मंडळीवरती जे धार्मिक शोषण होतं त्याचं मुख्य कारण अज्ञान आहे. आणि त्यांनी मग वेगवेगळ्या समाजासाठी हॉस्टेल्स उघडायला सुरुवात केली, शाळा उघडल्या. हिंसेला हिंसेचं उत्तर नसतं, कारण हिंसेला हिंसेचं उत्तर दिलं की त्या राजकारणाचं आयुष्य कमी झालेलं असतं. आणि म्हणून सहानुभूती म्हणून, एक आस्था म्हणून, कारण ज्या समाजामध्ये राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे त्या समाजातलं प्रत्येक नेतृत्व जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ते जपत असताना आपल्या नेतृत्वाला आपण योग्य सल्ले पण दिले पाहिजेत, कारण प्रत्येक राजकीय पार्टी त्या त्या समाजामधल्या नेतृत्वाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तो जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल, कारण तो वापर म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, राजकारण दोन पक्षातलं नसतं, राजकारण पक्षांतर्गत असतं. तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुमचा TRP वाढवला की त्या पक्षामध्येच तुमचे शत्रू तयार होतात. आणि त्या जेव्हा तुमच्या पक्षातच तुमचे शत्रू तयार होतात त्यावेळेला विरोधी शत्रूची तुम्हाला गरज नसते. हे राजकारण समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण मंडळींनी देखील, जे समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी मला ऐकत आहेत, त्यांना देखील माझी विनंती हीच राहणार आहे की राजकारण हा विषय समजून घ्या, तो विषय सवयीचा करा. मल्हारराव होळकरांनी ज्या मुत्सद्दीगिरीनं राजकारण केलं त्या मुत्सद्दीगिरीनं राजकारण करण्याची आज गरज आहे. नेत्याला आपण हवा देतो, नेता हवेत जातो, परंतु जेवढा तो वर जाईल तेवढा जोरात खाली पडणार आहे. आणि त्या नेत्याचं नुकसान एक प्रकारे आपलेच लोक करत असतात, त्याच्या पक्षातले लोक करत असतात. आणि ही समजून घेणारी प्रज्ञा आपण जर विकसित करू शकलो नाही तर येणारा काळ आपल्यासाठी भयंकर असणार आहे मित्रांनो. त्यामुळं आता भिंगे सर बोलणार आहेत की लगेच पूर्वग्रह आपला जागृत होतो की नक्कीच आता हे कोणाची तरी चाकरी करणार आहेत, जे मला ओळखत नाहीत, माझं शिक्षण काय आहे, मी काय हे केलेलं आहे, माझा वकूफ काय आहे, माझी काय पात्रता आहे, माझ्या धारणा काय आहेत, माझे जीवनविषयक दृष्टिकोन काय आहेत, हे ज्यांना माहीत नाहीत ते लगेच टीका करतात. पण मी त्या टीकाकडे पाहतच नाही, तिकडे बघत नाही मी, कारण तिकडे बघत बसलो तर मग डोकं आऊट होऊन जाईल. कारण जे 10वी-12वी वाले लोक आहेत बिचाऱ्यांचं काय, म्हणजे त्यांनाच कळणं झालं नेमकं काय करायचं ते काय त्यांचं ऐकून. परंतु जे काही बोलायचं ते सत्य बोलायचं. राजकारणामध्ये सगळं खोटंच चालतं, राजकारणामध्ये सगळा दांभिकपणाच आहे. मला असं वाटतं की हे नॅरेटिव्ह बदललं पाहिजे आणि त्यासाठी आपण काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, ही भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि केवळ मी त्या जातीचा प्रतिनिधी म्हणून त्या पक्षामध्ये माझा प्रभाव आहे, मी अमक्या कोणाला तरी टार्गेट करतोय म्हणून माझा तो पक्षामध्ये प्रभाव आहे, उद्याला मी फडणवीसाला टार्गेट करणं किंवा चंद्रकांत पाटलांना सातत्यानं टार्गेट करणं, तर याच्यामुळे इतर सगळे समाजातले लोकसुद्धा हे ओळखतात की बाबा यांची दिशा ही जरा निराळी दिसू लागलेली आहे. कारण प्रत्येक समाजामध्ये विचार करणारे लोक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, भारतीय आपल्या समाजाचं एक मानसशास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय समाज कधीही एक्स्ट्रीमिस्ट भूमिका घेऊ शकत नाही, अतिरेकी भूमिका घेऊ शकत नाही. कारण अतिरेकी भूमिका घेतला तर त्याचा पाकिस्तान होतो, लक्षात ठेवा. पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी ज्या वेळेला जिनानी इथल्या मुसलमानांना आग्रह केला, आवाहन केलं, त्यावेळेला इथल्या मुसलमानांनी देखील प्रतिसाद दिलेला नव्हता. हे जरा समजून घ्या. त्यांनी गांधीजीच्या बाजूनं जाणं हे कबूल केलं होतं. कारण ही आपली पारंपरिक गुणसूत्रीय अशा पद्धतीची मानसिकता आहे जी कधीही अतिरेकी विचारांचं समर्थन करू शकत नाही. आणि म्हणून एखाद्या पक्षाला जर असं वाटत असेल, पक्ष कोणताही असू देत, की एखाद्या नेत्याच्या निमित्तानं आपल्याला तो सगळा समाज गोळा करून आपल्या झोळीमध्ये भरता येईल, तर ते भ्रमामध्ये वावरत आहेत. असं होत नसतं. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पडळकरांनी आणि मी एकत्रित येऊन आंदोलनं केलेली आहेत. ज्या वेळेला अखेरचा लढा झाला त्यावेळेला आम्ही सोबत होतो.
समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजाचं आरक्षण मिळालं पाहिजे. आता काही लोकांनी या ठिकाणी कमेंट टाकताना सांगितलं की सर याच विषयावर तुम्ही येता, कशाला येऊ नका तुम्ही. अरे येऊ नका म्हणजे राजकीय भरणपोषण ज्या समाजाचं झालेलं नाही तो समाज लोकशाही व्यवस्थेमध्ये जगण्यासाठी हा अर्धवट असतो. राजकीय भरणपोषण झालं पाहिजे. आपल्या तरुणांनी विवेकपूर्ण राजकारण करण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि केवळ समाजाचा हा विषय नाही तर आपल्या एकूण मराठी समाजामध्ये जी काही एक राजकीय संस्कृती चालत आलेली आहे ती बिघडता कामा नये. त्यासाठी आपण माध्यम ठरू नये असं मला वाटतं. आम्ही 2018 जे काही आंदोलन झालं काय तसं झालं. आज आम्ही या पक्षात गेलो त्या पक्षात झालो, लगेच पक्षामध्ये जा पक्षीय राजकारण करा ठीक आहे, परंतु इतक्याही भूमिका बदलू नका की ज्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकपणानं प्रश्न निर्माण होतो. या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. यशवंतराव चव्हाणापासून ते विलासराव देशमुखांच्यापर्यंत सगळे मुख्यमंत्री काढून पहा, एकही मुख्यमंत्री असा नाही म्हणजे झाला नाही असा की बाबा ज्यानं म्हटलं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचं आरक्षण देऊ. आम्हाला राग कशाचा आला हे तुम्हाला सांगतो. परंतु फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले, कपाळाला भंडारा लावून त्यांनी सांगितलं की धनगरांच्यामुळे मी सत्तेत आलो आणि मी त्यांचं आरक्षण देणार आहे. त्याच्या आधी बारामतीच्या आंदोलनामध्ये त्यांनी सगळ्या लोकांच्या पुढे तेही कपाळाला भंडारा लावून सांगितलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देतो. असा शब्द महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेमधल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला नव्हता. त्यांनी तो शब्द दिला, तो पाळण्याची जिम्मेदारी त्यांची होती. कारण शब्द देताना आपण विचार केला पाहिजे. कारण आमचे सगळे मतं झोळीत भरून तुम्ही नेले, सत्तेवरती गेलात. पहिले कॅबिनेट नाही, अशा कितीतरी शेकडो कॅबिनेट गेल्या, ते झालं नाही. आणि जेव्हा सत्तेत नाहीत त्यावेळेला मग म्हणायचं की बघ धनगरासाठी तुम्ही 1000 कोटी दिले, त्याची बजेटमध्ये अर्थ खात्यामध्ये तरतूद कुठं केली सांगावं फडणवीसांनी. म्हणजे इलेक्शन लागलं 8 दिवस आधी तुम्ही डिक्लेअर करता की आदिवासींसाठी जशा काही योजना आहेत तशा पद्धतीच्या 1000 कोटीमध्ये बसणाऱ्या आम्ही योजना देऊ. अरे पण 1000 कोटी दिले कुठे? लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं. त्यामुळं समाज मात्र, माझं म्हणणं आहे का, मी आता एका पक्षात आहे म्हणून लगेच टीका करायला, पण समाजानं नाही, समाजानं याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे, खोलात जाऊन विचार केला पाहिजे. अरे सर म्हणतायत ते बरोबर आहे की नाही बरोबर आहे हे तपासलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मतं बनवली पाहिजे. कारण व्यक्तीला राजकीय पक्ष असतात, समाजाला राजकीय पक्ष नसतात. जो कोणी सत्तेवर असतो त्याच्याकडून समाज विकासाची कामं करून घेणं हे समाजाचं काम असतं. राजकीय पक्षाच्या नेत्याचं काम हे असतं की माझा राजकीय पक्ष कसा चांगला आहे हे सांगणं. आणि याचं तारतम्य समाजातल्या तरुणांनी ठेवण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बंधूंनो, तुम्ही शब्द दिला होता म्हणून आंदोलन उभं टाकलं. आज तुम्ही सत्तेमध्ये नाहीत, आरक्षणाच्या विषयी बोलायला तुम्ही पडळकरांना पुढे केलेलं आहे. माझं आपल्याला आव्हान आहे, म्हणजे जे आज विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत आणि धनगर आरक्षणाचं राजकारण करू इच्छितात. खरं तर काही विषय असे असतात की ज्याचं राजकारणच करू नये. माझ्या पक्षामध्ये सुद्धा भूमिका मांडताना मी सांगितलं की भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आरक्षण चळवळ सुरू जी झालेली आहे त्या आरक्षण चळवळीला माझ्या बाजूला वळून मी माझा राजकीय स्वार्थ साधणार नाही. आरक्षण कसं मिळणार आहे हे मला माहिती आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही काम करतो आहोत. ज्यांना वाटतं किंवा आरक्षण असं चला मोर्चा काढू, तुम्ही आज नागपूरला या, तुम्ही आज मुंबईला या, त्यांनी ते करावं. कारण आरक्षणाचं नाव घेणं एवढीच जर तुमची पात्रता असेल, बाकी कुठलीच पात्रता नसेल आणि तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नसेल तर तुमची राजकारणाची पद्धत तुम्हाला लखला बसू. परंतु आम्ही आमची पद्धत बदलणार नाही. राजकारण म्हणजे फसवणं, राजकारण म्हणजे लबाड बोलणं हे मला मान्य नाही. त्यामुळं या आमचा पक्ष तुम्हाला आरक्षण देणार आहे, इथं या तिथं या, हे मी कधीही म्हणणार नाही. हे मी तुम्हाला या ठिकाणी अगदी ओपनली
सांगू इच्छितो. आणि त्यामुळं आरक्षणाचा मार्ग कोणता आहे याच्याविषयी मी अनेकदा बोललेलो आहे, बोललो नाही अशातला भाग नाही. त्याची लढाई चालू आहे आणि निश्चितपणानं ती लढाई आपण यशस्वी करणार देखील आहोत. आता राहिला प्रश्न, या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आता बोललं चाललंय की तुम्ही मराठ्यांचं आरक्षणाचं हे केलं, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचं हे केलं, तुम्ही लगेच त्याच्यामध्ये धनगराच्या आरक्षणाचं पण टाकलं. अरे पण साधी गोष्ट आहे की ज्या कालखंडामध्ये तुमची इथे सत्ता होती, महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये तुमची सत्ता होती, इथून शिफारस पाठवणारे तुम्ही, शिफारसीला मान्यता घेऊन देणारे तुम्ही, एवढं सगळं सोपं होतं. आता तुम्ही म्हणाल की सर मग त्याच्या आधी इथं सत्ता अनेकांच्या होत्या, अगदी मान्य आहे. परंतु त्याच्या आधी 79मध्ये शिफारस कोणी पाठवली होती, ती शिफारस केंद्रामध्ये कोणी नाकारली, याचा अभ्यास आपल्या तरुण पोरांनी करण्याची गरज आहे. ती शिफारस नाकारल्यानंतर मग केंद्रामधून धनगरांना आरक्षण का मिळू शकत नाही याच्या संदर्भातला एक तपशील पुढे आला आणि 89मध्ये मग आपल्याला एनटीचं मिळालं. एनटीचं मिळाल्यामुळं का होईना, काही का होईना आपल्या इथं सुशिक्षित वर्ग वाढला का काही ते चूक झालं. आमच्यासारखे लोक नोकरीला लागले, अन्यथा ते नोकरीला लागू शकले नसते, असं माझं मत आहे. हेच चांगलं झालं का वाईट झालं. म्हणून जे पदरात पडले ते घेणं आणि उरलेल्यासाठी भांडणं हे आपण केलं पाहिजे. ज्या वेळेला गोव्यामधल्या तिथल्या धनगरांनी आपल्या आरक्षणाची चळवळ उभी केली त्यावेळेला 4 वेळेला शिफारस पाठवली पर्रिकर सरकारच्या काळात. केंद्रामध्ये सरकार मोदींचं, त्याच्या आधी वाजपेयींचं. मग त्या 4 वेळेला शिफारसी का फेटाळल्या गेल्या याचाही अभ्यास आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून पक्षीय राजकारणामध्ये असणारे लोक काय बोलतायत याच्यापेक्षा अभ्यासपूर्ण सामाजिक कार्यकर्ते काय बोलतायत याकडे तरुणांनी लक्ष देण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. आणि आरक्षणासारख्या प्रश्नामध्ये पक्षीय अभिनिवेश बाजूला टाकून आपल्याला विचार करता आला पाहिजे. कारण शेवटी आपण जेव्हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करतो त्यावेळेला 1.5-2 कोटीच्या समूहाला मागे टाकून आपल्याला महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करता येत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून 1.5-2 कोटीच्या लोकांना जर आपल्याला सोबत घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांना आरक्षण द्यावं लागेल. त्यांचं आरक्षण हे अनेक कारणामुळं हे बाजूला पडलेलं आहे. धनगर नावाचं एक खोटं भूत आमच्या उरावरती बसवलं. धनगर हे इथं अस्तित्वात आहेत, धनगर इथंच काय जगात अस्तित्वात नाहीत, परंतु ते धनगर खोटं भूत आणलं. ते खोटं भूत आता उतरवण्यासाठी आपल्याला योग्य असा भगत मिळालेला आहे आणि त्या मार्गानं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे त्याचं राजकारण करण्याची गरज ही अजिबात उरलेली नाही, असं माझं मत आहे. आणि ज्याला राजकारणात काहीच जमत नाही तो आपल्या जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामधल्या चळवळी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपला राजकीय स्वार्थ साधतो. आपला इतिहास काढून पहा, आपलाच नाही इतर समाजाच्या पण आरक्षण चळवळीचा इतिहास काढून पहा, तुम्हाला हेच दिसेल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की राजकारण हा विषय आधी समजून घ्या. त्याच्यामध्ये जातीचं स्थान काय असतं याचाही आपण विचार करा. आपण अधिक जात करू लागलो की एक प्रकारे आपणच जातीवरती अन्याय करत असतो, हे समजून घ्या. मी जे बोलतोय त्याच्या पाठीमागं कुठला तरी राजकीय डाव आहे या अर्थानं बोलत असेल तर आपण मला माफ करू नका. परंतु माझं बोलणं जर आपल्याला राजकारणाच्या पलीकडचं आहे असं वाटत असेल तर आपण निश्चितपणानं त्यावर विचार करा. आपण कायमस्वरूपी एकमेकांच्या संवादामध्ये राहू. राजकारणाच्या पक्षीय राजकारणाच्या अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन आपल्याला एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे, प्रेम देता आलं पाहिजे. शेवटी जग जिंकणारी माणसं नेहमी सांगत आलेली आहेत. बुद्धही म्हणतो की प्रेमानं जग जिंकता येतं, येशू ख्रिस्त म्हणतो, महावीर म्हणतो, बसवांना म्हणतो. प्रेमानं जग जिंकता येतं, द्वेषातून द्वेष निर्माण होतो. आपण आपल्या नेत्याला माझ्या जातीचा आहे म्हणून जर सपोर्ट करण्याची भावना घेतली तर पुढे ज्याच्यावरती टीका व्हायली त्यालाही जात आहे, त्याचेही कार्यकर्ते उफाळून येतात आणि इथल्या मनुवादी राजकीय संस्कृतीचं विकृतीचं ज्यांनी दर्शन घडवलेलं आहे आजपर्यंत त्या मंडळींना तर धनगर विरुद्ध आदिवासी, धनगर विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा, मुसलमान विरुद्ध बौद्ध, हे अशा पद्धतीच्या लढाया ह्या चालूच ठेवायच्या आहेत.
आपण कोणत्या परंपरेचे लोक आहोत, आपला इतिहास काय आहे हे आपण समजून घ्यावं आणि एक उत्कृष्ट अशी राजकीय संस्कृती जी अहिल्यादेवी होळकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजर्षी छत्रपतींनी या भूमीमध्ये वसवलेली आहे, ती राजकीय संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जे वाईट आहे, जे निषेधार्ह आहे ते निषेधार्हच आहे, मग तिथे पक्षीय राजकारण नाही. आणि जे चांगलं आहे ते मग कोणीही करणार असो त्याचं समर्थन करण्याची बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हीच लोकशाहीची संकल्पना आहे आणि ती संकल्पना आपल्या मनमस्तिष्कामध्ये बिंबावी यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.